श्रीराम जय जय राम। जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच। काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अतरंगी ज्ञानी असतात। खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही। संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल। मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल। आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही। संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे आहे। संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो। सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही। त्याप्रमाणे जिथे संत आहेत तिथे आनंद आणि समाधान असते, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही। वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात। त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत। संत हे निसंशय असतात, तर आपण संशयात असतो। त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्या पदरात असमाधान पडते। संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे। संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय। मी करतो हे बंधनाला कारण असते, ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे समजावे। कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा। नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये। ते ज्याच्याकरिता आहे त्याचे अनुसंधान पाहिजे। ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे। आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो। हे बरे नाही। देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही। पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते। जो भगवंताविषयी सांगेल तोच खरा संत। संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करूया। भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे। जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही, जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही। दानाचेही महत्त्व आहे। पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडविल, त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील। भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे। त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले। श्रीराम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 83 निरूपण। जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो। बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे। ज्याने कामाला जाळले ते शंकर भगवान उमेला म्हणजेच पार्वतीला आदराने श्रीरामाचे गुण सांगतात। मानवच काय, पण देव, गंधर्व, मुनी, दानव या सर्वांना त्रास देणाऱ्या कामाला शंकराने जाळून टाकले। सामर्थ्य संपन्न
वैराग्याची मूर्ती असलेले भगवान शंकर श्रीरामांचे ध्यान करतात, रामाचे भजन करतात. भगवान शंकर ज्ञानाचे भंडार आहेत, वैराग्याचे आदर्श आहेत. त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, मग तरीही ते श्रीरामाचे नाम का घेतात, त्यांचे ध्यान का करतात? कारण ही त्यांची ज्ञानोत्तर भक्ती आहे, ती अत्यंत महत्त्वाची असते. त्यांचा रामनामावर विश्वास आहे. भगवान शंकर भक्ती मार्गातील जगद्गुरू आहेत. त्यांचा आदर्श ठेवून आपल्यासारखा सामान्यांनी रामनाम घेतले पाहिजे असे समर्थ या श्लोकात सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. या घटनेनंतर पुंडलिकचं आयुष्यच बदलून गेलं. एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता. तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला. तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं. ते आश्रम एका कुकुट स्वामीचे होते. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही. हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, तुम्ही कसले ऋषी आहात, जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही? कुकुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत होता हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे. आश्रमात एकही बाई नव्हती, म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला. जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत. जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या 3 स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत. पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला. काशीचे दर्शन सोडा, तेथे जाण्याचा मार्गही माहीत नसणाऱ्या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहेत? तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत हे आवश्यक नाही. कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली, त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता. यामुळे त्याचे डोळे उघडले, कारण त्याने आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वतः मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले. या घटनेनंतर पुंडलिकचं आयुष्यच बदलून गेलं. आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही. त्याने आपल्याजवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली. त्यांची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले. पुंडलिक म्हणाला, देव स्वतः माझी प्रतीक्षा करतात, तेव्हा मी आणखी काय मागू?
पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले. विठोबाचा अर्थ विटेवारी उभा देव असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.